शक्तीपीठ महामार्गाचा रूट बदलण्याची शक्यता आहे, कारण अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांनी अशी माहिती दिल्याची माहिती मिळते। काही जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काही बदल करण्यात येतील असं देखील कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, काय सांगाल? अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांनी माहिती दिली, काय अधिकची माहिती आहे? नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता, त्यामधले काही खास पॉकेट्स आहेत ज्यामध्ये सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये काही पॉकेट्स आहेत ज्यामध्ये अपेक्षित आहे, बदल अपेक्षित आहे, कारण की ज्या पद्धतीने विरोध होत आहे त्या अनुषंगाने शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। अनौपचारिक गप्पामध्ये त्यांनी तशा पद्धतीची माहिती जी आहे ती पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे। यासोबतच ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यामध्ये मुंबई महानगरपालिका वगळता ज्या ठिकाणी जास्त ताकद आहे त्या ठिकाणी जे आहे स्वबळावर लढण्याचा, तर जिथे शक्य आहे तिथं महायुतीत म्हणूनच लढण्याचा जो आहे तो विचार केला। त्यामध्ये मुंबईतही महायुतीत लढतील अशा पद्धतीची माहिती जी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली आहे। यासह त्यांनी अनेक विषयांवर यावेळेस बोललेलं आहे। त्यामध्ये मग नाशिकचा कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तयारीचा असो किंवा ज्या पद्धतीनं नक्षलवादमध्ये शत्रू कोण आहे हे माहीत करून घेणे, म्हणजे शहरी नक्षलवाद ज्या पद्धतीने वाढला मध्यंतरी आपण पाहिलाय अर्बन नक्षलवादीच्या विरोधात कायदे सुद्धा आणले। अशा अनेक विषयांवर खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी गप्पा बोलताना जे आहे सांगितलं। त्यामध्ये शक्तीपीठ आणि महायुतीच्या संदर्भात महत्त्वाचे संकेत जे आहे ते या सगळ्या गप्पांमध्ये दिलेले आहेत। नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। काही मार्गाला शक्तीपीठ महामार्गाच्या काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शक्तीपीठाचे काही मार्ग बदलण्यात येण्याची शक्यता आता